Okay, welcome again for the next video lecture on mechanical engineering materials. In last period, we have seen something about tension test. The outcome of this tension test is the generation of this stress strain curve. Obviously, this curve has been generated for some special quality of material. The same curve is not generated for all materials. Let us now talk about that important property, that is ductility. Ductility is a measure of degree of plastic deformation that has been sustained till fracture. म्हणजे फ्रॅक्चर व्हायच्या अगोदर किती प्रमाणात प्लास्टिक डिफॉर्मेशन त्याचं त्या मटेरियलचं झालेलं आहे. दॅट अमाऊंट ऑफ प्लास्टिक डिफॉर्मेशन बिफोर फ्रॅक्चर इज कॉल्ड डक्टिलिटी. आता या डक्टिलिटीचा रिव्हर्स आहे ब्रिटल. म्हणजे जे मटेरियल डक्टाईल आहे ते ब्रिटल असू शकत नाही, जे ब्रिटल आहे ते डक्टाईल असू शकत नाही. आता हे समजण्यासाठी हा एक डायग्राम पहा. सी दिस इज द स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर डक्टाईल मटेरियल which fractures at this point, while this is the stress strain curve for brittle material. The yield point for ductile material is less as compared to brittle material. But see, the amount of energy हे किती plastic deformation withstand करते ductile material, it is much more as compared to brittle material. ओके, आता ही प्रॉपर्टी एवढी महत्वाची का आहे? की डिझायनरसाठी ही प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे. डिझायनर असेल किंवा प्रोडक्शन मधल्या इंजिनियरसाठी देखील ही प्रॉपर्टी फार महत्वाची, कारण विदाउट दिस प्रॉपर्टी प्लास्टिक डिफॉर्मेशन इज नॉट पॉसिबल. आता प्लास्टिक डिफॉर्मेशन एवढं महत्वाचं का आहे? सी वी नीड टू शेप दिस डिफरंट मटेरियल्स इनटू डिफरंट जॉमेट्रीज. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शेपमध्ये आपल्याला कंपोनंट तयार करायचे असतात. आता हे वेगवेगळे शेप कसे ऑब्टेन होतात त्याच्यावर आपण लोड अप्लाय करतो आणि त्याला हॅमर करून त्याला वेगवेगळ्या शेपमध्ये आणतो. सो दिस पर्टिक्युलर मेकॅनिकल शेपिंग इज पॉसिबल बिकॉज ऑफ प्लास्टिक डिफॉर्मेशन होते. आणि प्लास्टिक डिफॉर्मेशन त्या मटेरियलमध्ये असण्यासाठी डक्टिलिटी अत्यंत महत्वाची प्रॉपर्टी, किंवा थोडक्यात याला इट इज एबिलिटी ऑफ अ मटेरियल टू फॉर्म इनटू थिन वायर्स. आता तुम्ही इलेक्ट्रिकलच्या वायर पाहिले असतील, त्याच्यामधली कॉपरची जी वायर असते अतिशय थिन असते. आता एवढी थिन वायर तयार करण्यासाठी आवश्यक असणारी प्रॉपर्टी आहे डक्टिलिटी. आता तुम्हाला खिळे माहिती, व्हॉट वी कॉल ॲज वायर नेल्स. वायर नेल्स कसे तयार होतात त्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस माहीत करून घ्या. म्हणजे एखादी मोठी जाड क्रॉस सेक्शन असलेली वायर जर मी ओढत गेलो तर त्याचं प्लास्टिक डिफॉर्मेशन होऊन त्याचा क्रॉस सेक्शन, त्याचा डायमीटर कमी होऊन छोट्या डायमीटरची वायर तयार होते. जसं वायर नेल हे एक्झाम्पल आहे, तसं इलेक्ट्रिकल वायर्समधली असलेली थिन कॉपर वायर. सी इन ऑर्डर टू मॅन्युफॅक्चर दोज वायर्स, थिन वायर्स, वी रिक्वायर दिस डक्टिलिटी प्रॉपर्टी. आता ही मेजर कशी करायची? ही जी टेन्शन टेस्ट घेतलेली आपण मागं, या टेन्शन टेस्टमध्येच हे मटेरियल इथं मेकिंग चालू झालं आहे आणि इथं फ्रॅक्चर झालेलं. हे फ्रॅक्चर झालेलं मटेरियल ज्यावेळेस आपण जॉईन करतो, जॉईन करून जी त्याची लांबी मोजतो, म्हणजे लोड ॲप्लिकेशनच्या अगोदर ह्या 2 मार्कमधली लांबी किती होती आणि फ्रॅक्चर झाल्यानंतर ह्या 2 मार्कमधली लांबी किती आहे. The difference in the length, or what we call it as percentage elongation, म्हणजे final length minus original length divided by original length multiply by 100 is called percentage elongation. It is a measure of ductility.
किंवा पर्सेंटेज रिडक्शन एरिया, लांबी वाढली म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया कमी झाला. पर्सेंटेज रिडक्शन एरिया इज ऑल्सो अ मेजर ऑफ डक्टिलिटी. आता डक्टिलिटीला अजून एक पॅरलल प्रॉपर्टी आहे, वी कॉल इट एज मलिबिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय? द लोड ॲप्लिकेशन इज टेन्साईल फोर्स, पण लोड ॲप्लिकेशन जर कॉम्प्रेसिव्ह असेल, the ability of a material to withstand compressive load without fracture and to form into thin sheets is called malleability. म्हणजे डक्टिलिटी बरोबर पॅरलल मध्ये मलेबिलिटी ही देखील प्रॉपर्टी समजली पाहिजे. आता हे थिन शीट कुठं तयार होतात? सोन्याचे शीट असतात बघा, मोठ्या मोठ्या देवळांना सोन्याच्या शीटचा मुलामा केलेला असतो. त्या सोन्याची मलेबिलिटी चांगली आहे, सोन्याची डक्टिलिटी पण चांगली आहे आणि मलेबिलिटी पण चांगली आहे. आता हे डक्टिलिटी किंवा मलेबिलिटी चांगली आहे कधी म्हणायचं? इफ इट विथस्टँड्स टेन्साईल और कॉम्प्रेसिव्ह लोड विदाउट फ्रॅक्चर टू फॉर्म इनटू थिन वायर्स और थिन शीट्स इज कॉल्ड डक्टिलिटी और मलेबिलिटी. आता त्या डक्टिलिटी बरोबर ब्रिटलनेस कशी डिफाईन करायची? त्या इथे लिहिलेलं बघा, ब्रिटल मटेरियल्स आर अप्रॉक्सिमेटली कन्सिडर्ड टू बी दोज having a fracture strain of less than 5%. म्हणजे 5% पेक्षा जर कमी स्ट्रेन असेल तर त्याला ब्रिटल मटेरियल म्हणायचं. ओके, लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट. आता हे थोडक्यात वेगवेगळ्या मेटल्सचं किंवा अलोयचं प्रॉपर्टी कम्पॅरिझन आहे, हे पाहून घ्या तुम्ही. ॲल्युमिनियम यील्ड स्ट्रेंथ 35 आहे, टेन्साईल स्ट्रेंथ इज 90, इट हॅज 40% डक्टिलिटी. यू रीड ऑल दोज प्रॉपर्टीज, पण हे काय मेमराईज करायची आवश्यकता नाही. यू ट्राय टू रिमेंबर देम रिलेटिवली. म्हणजे आयर्न हॅज यील्ड स्ट्रेंथ अप टू 130, हायेस्ट यील्ड स्ट्रेंथ इज टिटॅनियम, और त्याच्यापेक्षा जास्त ही मॉलिब्डेनम आहे. म्हणजे मॉलिब्डेनमची स्ट्रेंथ ही सगळ्यात जास्त आहे, टेन्साईल स्ट्रेंथ ही सगळ्यात जास्त आहे. गॉट इट? ॲट द सेम टाइम डक्टिलिटी कमी आहे. यू try to understand this, you read this chart in relation to each other. आता नेक्स्ट प्रॉपर्टी आहे रेझिलियन्स. रेझिलियन्स, दिस प्रॉपर्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्प्रिंग लाईक मटेरियल्स, म्हणजे ज्याच्यामध्ये इलेस्ट्रिसिटी जास्त आवश्यक आहे. म्हणजे स्प्रिंग हे जे ॲप्लिकेशन आहे, हे स्प्रिंग कुठं वापरतो आपण? शक्यतो शॉक्स ॲब्सॉर्ब करण्यासाठी. म्हणजे त्याच्यामध्ये इलेस्टिक डिफॉर्मेशन हे जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. इट इज अ कॅपॅसिटी ऑफ अ मटेरियल टू ॲब्सॉर्ब एनर्जी वेन इट इज डिफॉर्म इलेस्टिकली अँड देन अपॉन अनलोडिंग टू हॅव दिस एनर्जी रिकवर्ड. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर तो फोर्स ॲब्सॉर्ब केला पाहिजे. ती ॲब्सॉर्ब करण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे ती जास्तीत जास्त कॅपॅसिटी असली पाहिजे. गॉट इट? आता अल्टिमेटली ज्या मटेरियलची यील्ड स्ट्रेंथ जास्त आहे, यील्ड स्ट्रेंथ इट इज अ डिमार्केशन ऑफ इलास्टिक टू प्लास्टिक रिजन. म्हणजे ज्याची यील्ड स्ट्रेंथ जास्त आहे त्याच्यामध्ये रेझिलियन्स किंवा स्प्रिंग कॅपॅसिटीज ह्या जास्त असतात. नाउ द नेक्स्ट प्रॉपर्टी इज टफनेस. टफनेस इज द ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल टू ॲब्सॉर्ब एनर्जी अँड प्लास्टिकली डिफॉर्म बिफोर फ्रॅक्चरिंग. आता हे समजण्यासाठी पुन्हा एकदा तो सेम प्लॉट रेफर करा. See, the material, brittle material absorbs very little amount of energy before fracture, while ductile material absorbs very large amount of energy before fracture. See, the amount of energy absorbed is nothing but area under this curve. या ductile materialचा जो stress strain graph आहे त्याच्यामध्ये area under curve is much more. आता हे toughness. See, this toughness is always measured in impact environment. Impact म्हणजे काय? Impact type of load application म्हणजे काय? तुम्ही जर एखाद्या गाढवाच्या पाठीमागे उभारलात तर गाढवानं जर लाथ मारली तर त्याला काय म्हणायचं? इम्पॅक्ट ऑर ब्लो. See, the capacity of a material to withstand or to absorb this impact or blow is called toughness. आता याच्यानंतरची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे हार्डनेस. हार्डनेस इट इज अ मेजर ऑफ मटेरियल्स रेजिस्टन्स टू लोकलाइज प्लास्टिक डिफॉर्मेशन. आता लोकलाइज प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे काय?
एखादा डेंट किंवा स्क्रॅच, और ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल टू रेजिस्ट स्क्रॅच फॉर्मेशन इज कॉल्ड हार्डनेस. आता ती हार्डनेस मेजर करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. We normally measure this hardness using this Rockwell's hardness test, or another tests are also there. Brinell's hardness test is also there. तर ह्या टेस्ट कशा कंडक्ट होतात, त्याच्यासाठी कुठली कुठली टूलिंग वापरतात, कुठलं मशीन वापरतात, त्याची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. हे व्हिडिओ केअरफुली पहा. ओके, थँक्यू.